मला तुझ्यासोबत एक रात्र घालवायची आहे. सांग, तुझी किंमत काय आहे? हे थंड, धुंद करणारे आणि अत्यंत मोहक पण तरीही क्रूर शब्द या आलिशान आणि गर्दीने भरलेल्या पंचतारांकित हॉटेलच्या VIP विभागात बॉम्बसारखे आदळले आणि देवयानीच्या कानांना क्षणार्धात धक्का बसला. पण या नीच प्रस्तावावर प्रतिक्रिया देण्यापूर्वीच तिच्या मनात काही क्षणांपूर्वीचा तो प्रसंग चमकून गेला, जेव्हा हॉटेलचे आलिशान हास्य आणि विनोदाने भरलेले वातावरण अचानक एका भयानक शांततेत गडद झाले होते. ती आपल्या व्यवस्थापकीय कर्तव्यावर मेन्यू फाईल तपासत निष्ठेने उभी होती, तेव्हा अचानक रुद्रवीर सिंग आपल्या अंगरक्षकांना सोबत घेऊन मुख्य दारातून आत आला. तो शहरातील सर्वात शक्तिशाली आणि निर्दयी व्यापारी होता. त्याला गुन्हेगारी जगताचा बिनमुकुट राजा मानले जात असे. त्याचे वलय आणि प्रभाव इतका होता की केवळ त्याचे नाव ऐकून सर्वात प्रभावशाली लोकही थरथर कापत असत. महागडा काळा वन पीस सूट घालून तो आपल्या वैशिष्ट्यपूर्ण राजेशाही आणि गर्विष्ठ चालीने हॉलमधून चालत होता आणि लोक त्याला वाट देण्यासाठी आपोआप मागे सरकत होते. त्याचे भेदक राजेशाही डोळे थंडपणे संपूर्ण हॉलचा आढावा घेत होते आणि अचानक त्याची भयावह नजर एका व्यक्तीवर स्थिरावली. ती व्यक्ती होती देवयानी, जेमतेम 21 वर्षाची एक तरुणी, अत्यंत सुंदर मुलगी. तिची तेजस्वी शरीरयष्टी, तिचा दुधासारखा पांढरा रंग आणि तिचा निरागस चेहरा कोणत्याही कृत्रिम मेकअपशिवाय तेजस्वी होता, इतका की तिच्याकडे पाहणारा कोणीही पापणे मिटायला विसरून जाईल. तिच्या मोठ्या गडद सोनेरी डोळ्यांमध्ये एक विलक्षण शुद्धता आणि साधेपणा होता, ज्यामुळे या कृत्रिम आणि झगमगत्या ठिकाणीही ती अद्वितीय आणि वेगळी दिसत होती. तिचे कमरेपर्यंत पोहोचणारे दाट काळे केस आणि तिची भेदक ठेवण एखाद्या कुशल चित्रकाराची उत्कृष्ट कलाकृती वाटत होते. रुद्रवीर, जो आपल्या गर्वाने आणि अहंकाराने कुणाकडेही दुसरी नजर टाकत नसे, तो जागेवरच थांबला आणि तिच्याकडे एकटक पाहू लागला. त्याचे काळे धुंद करणारे डोळे जणू देवयानीच्या रूपावर खिळले होते. त्याच्या क्रूर नजरेत एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे एक विचित्र चमक उमटली, जणू काही त्याला त्याची सर्वात आवडती आणि सर्वात अनोखी गोष्ट सापडली होती. तिच्याकडे तशा नजरेने पाहत तो हॉलच्या अगदी मध्यभागी असलेल्या VIP टेबलवर जाऊन बसला. दिव्यानीला त्याची सततची आणि भेदक नजर आपल्यावर दडपण आणत असल्याचे जाणवत होते, पण ती कर्तव्यावर होती आणि तिला कोणत्याही परिस्थितीत हॉटेलच्या पाहुण्यांना सांभाळायचे होते, म्हणून तिने शांत राहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तिने चेहऱ्यावर औपचारिक स्मित हास्य आणले आणि त्याच्या टेबलाकडे चालत गेली. सर, तुमची ऑर्डर काय आहे? मी तुमच्यासाठी काय ऑर्डर करू? तिने व्यावसायिक पण अत्यंत सौम्य आणि नम्र स्वरात विचारले. मेन्यू कार्डकडे पाहण्याऐवजी रुद्रवीरने आपल्या भेदक नजरेने तिला डोक्यापासून पायापर्यंत निहाळले. तुमचं नाव काय? त्याने तिच्याकडे रोखून पाहत विचारले. देवयानी. आणि मग रुद्रवीरने आपली शांत स्वरात असे शब्द उच्चारले, ज्यामुळे देवयानीच्या अंगात जणू आगच पेटून उठली. माफ करा, तुम्ही काय म्हणालात? देवयानीचे पाय स्तब्ध झाले आणि फाईलवरील तिची पकड इतकी घट्ट झाली की तिच्या बोटांची पेरे पांढरी पडली. तिचे मोठे खोल डोळे तीव्र धक्का आणि रागाने भरले होते. ती त्या क्रूर माणसाकडे अविश्वासाने पाहत होती, जणू तिला विश्वासच बसत नव्हता की कोणी इतक्या धैर्याने असे कसे बोलू शकते. मी विचारलं, तुमची किंमत काय आहे? तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल, पण तुम्हाला फक्त एका रात्रीसाठी माझ्यासोबत यावं लागेल. जर तुम्ही एका रात्रीत समाधानी नसाल तर दुसऱ्या रात्रीचे पैसे सुद्धा मी देईन. हे घे, मी तुला इतकी मोठी किंमत देईन की तुला ते पैसे मोजायला एक आयुष्यही पुरणार नाही. रुद्रवीर खुर्चीवर मागे रेलून बसला आणि त्याच्या ओठांवर एक गर्विष्ठ हास्य आले. त्याने आपले शब्द अत्यंत शांत आणि संयमी स्वरात पुन्हा उच्चारले, जणू काही तो एखाद्या सामान्य वस्तूसाठी सौदा करत होता. हा काय मूर्खपणा आहे? अपमान आणि तीव्र रागाने चेहरा लाल झालेल्या देवयानीच्या तोंडातून नकळतपणे शब्द बाहेर पडले. त्या स्वतःवरचा ताबा जणू गळून पडला होता. रागाने थरथर कापत ती एक पाऊल मागे सरकली आणि त्याला भेदक नजरेने पाहत म्हणाली, हा कसला घाणेरडा नीच मूर्खपणा आहे? मी तुला बाजारातली एखादी वस्तू, एखादी निर्जीव खेळणी वाटते का, जी तू तुझ्या संपत्तीच्या धुळीत सहज विकत घेऊ शकतोस? आपण एका घाणेरड्या पार्श्वभूमीतून आलो आहोत हे तिला माहीत होते, पण तिला हे मेळावे आणि पुरुषांच्या वासनांध नजरांचा नेहमीच तिरस्कार वाटत असे. या घाणीतून सुटका करून घेण्यासाठी आणि सन्मानाने उदरनिर्वाह करण्यासाठी ती चंद्रमुखी विरुद्ध बंड करून इथे आली होती. पण या माणसांच्या या वाक्याने तिचा आत्मसन्मान धुळीस मिळवला होता. तुमच्यासारख्या नीच माणसांचे घृणास्पद विचार या शरीराच्या घाणीच्या वर कधीही जाऊ शकत नाहीत.
तुमचे वासनेने आंधळे झालेले डोळे नेहमी स्त्रीच्या शरीरावरच का स्थिरावतात? तुमच्यासारख्या श्रीमंत पुरुषांकडे स्त्रीचा अपमान करण्यासाठीच ही संपत्ती असते, पण तिला सन्मानाने वस्त्र पांघरण्यासाठीही त्यांच्यात क्षमता असते. आज देवयानीच्या आवाजात अनेक वर्षाचा लावा उसळत होता. त्याच्या करकरणाऱ्या आणि खोल वेदनेत तिला क्षणभर धक्का बसला. त्या भव्य सभागृहातील प्रत्येकजण निशब्द झाला होता. तुम्हाला फक्त निष्पाप जीवांचा लिलाव करून त्यांचा आत्मसन्मान पायंदळी तुडवायला माहीत आहे का? तुमच्यासाठी स्त्री म्हणजे केवळ एक विकण्यायोग्य खेळणी आहे का, ज्याला तुम्ही तुमच्या तिजोरीच्या जोरावर सहज विकत घेऊ शकता? ऐका, मी इथे कष्टाच्या आगीवर राबत आहे, माझे हक्क आणि आत्मसन्मान मिळवत आहे. पण तुमच्यासारखे लोक, ज्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे पण चारित्र्याचा लवलेशही नाही, ते प्रत्येक स्वाभिमानी स्त्रीला विकण्यायोग्य समजण्याची चूक करतात. तुम्ही केवळ एक पोकळ, अज्ञानी आणि घृणास्पद व्यक्ती आहात, जे तुमच्या सत्तेच्या नशेत चूर आहेत, ज्यांच्यासाठी माणसाचे अश्रू, त्यांची असहाय्यता आणि त्यांचा सन्मान यांना काहीच किंमत नाही. रुद्रवीरच्या डोळ्यात काही क्षणांपूर्वी एका शिकाऱ्याचा अभिमान आणि मोहक आकर्षण होते, ते आता पूर्णपणे छिन्नविछिन्न झाले होते. तिथे अतीव आश्चर्य, अवाक करणारा अविश्वास आणि खवळलेला भयानक राग याचा पूर उसळलेला होता. रागाने त्याचा मजबूत जबडा घट्ट आवळला गेला होता आणि त्याने खुर्चीची मूठ इतक्या घट्ट मुठीत पकडली होती की त्याच्या शिरा फुगल्या होत्या. आतापर्यंत या संपूर्ण शहराच्या बिनमुकुट राजासमोर पापणीही वर न करण्याची हिंमत कोणी केली नव्हती, आणि आज ही सामान्य दिसणारी मुलगी सर्वांसक्षम त्याचा अभिमान धुळीत मिळवत होती, त्याला त्याची खरी जागा दाखवत होती. जर तो दुसरा कोणी पुरुष किंवा शक्तिशाली व्यक्ती असता तर रुद्रवीरचे क्रूर अंगरक्षक आत्तापर्यंत तिथे हजर झाले असते आणि त्याचे लवलेशही कोणाला सापडले नसते. पण त्या मुलीच्या डोळ्यात मृत्यूची भीती नव्हती. तुझी संपत्ती आणि तुझा घाणेरडा प्रस्ताव स्वतःजवळ ठेव आणि पुन्हा माझ्याशी बोलण्याची हिंमत करू नकोस, ती त्याला अत्यंत द्वेषाने खडसावत पाठ फिरवून घाईघाईने हॉटेलच्या आतल्या कॉरिडॉरकडे धावली. रुद्रवीर पूर्णपणे हादरून जागेवरच गोठून उभा राहिला. त्याच्या आजूबाजूचे अंगरक्षक आणि हॉटेलचे कर्मचारी आपल्या बॉसचे बदलणारे भाव पाहत होते. रुद्रवीरचा प्रस्ताव नाकारण्याची हिंमत कोणी केली असेल यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. एका निष्पाप मुलीच्या काही प्रामाणिक शब्दांपुढे त्याचा अहंकार, त्याची शक्ती आणि त्याचा अधिकार वाळूच्या भिंतीसारखे क्षणभरही टिकले नाहीत. ते गळून गेले होते. त्याने मुठी आवळल्या आणि तो प्रवेशद्वाराकडे एकटक पाहू लागला. इतक्या लोकांसमोर त्याने त्याचा प्रस्ताव नाकारण्याचा आणि त्याचा अपमान करण्याचं धाडस केलं होतं. या विचारांनी त्याचं मन पेटून उठलं होतं. ती गर्दीने भरलेल्या कोंदट हॉलमधून बाहेर पडली आणि हॉटेलच्या आतल्या कॉरिडॉरच्या दिशेने वेगाने धावली. तिचा श्वास जोरजोरात चालत होता आणि तिचं हृदय खूप जोरजोरात धडधडत होतं. तिच्या मागे हॉलमध्ये एक भयावह शांतता पसरली. रुद्रवीर तिथे एका जखमी सिंहासारखा उभा होता. ज्या कॉरिडॉरमधून ती मुलगी नुकतीच नाहीशी झाली होती, त्या अंधारात तो एकटक पाहत होता. त्याच्या क्रूर डोळ्यात राग, धक्का आणि आत्मतिरस्कार याचं मिश्रण होतं. आजपर्यंत या शहरात रुद्रवीरच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याचे धाडस कोणाचेही झाले नव्हते. आणि एका साध्या मुलीने तर इतक्या लोकांसमोर त्याला धुडकावून लावले होते. त्याने अत्यंत तीव्रतेने जबडा आवळला आणि आपल्या अंगरक्षकाकडे वळून पाहिले. संपूर्ण हॉटेलचे दरवाजे बंद करा आणि कोणालाही बाहेर जाऊ देऊ नका. देवयानी कुठे गेली आहे हे शोधून मला सांगा. ती मुलगी मला कोणत्याही परिस्थितीत हवी आहे. रुद्रवीरचा गडगडाटी आणि थंड आवाज हॉलवर घुमला, ज्यामुळे हॉटेलचे गर्विष्ठ व्यवस्थापक आणि कर्मचारी घाबरले. भीतीने थरथर कापत आणि आपली नजर खाली झुकवत अंगरक्षकांनी तात्काळ होकार दिला आणि हॉटेलचे सर्व प्रवेशद्वार बंद केले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि रुबाबदार पावलांनी रुद्रवीर थेट हॉटेलच्या स्वयंपाकघराकडे गेला आणि तो कॅन्टीनच्या दिशेने निघाला. त्याचा दरारा आणि राग इतका जबरदस्त होता की जो कोणी त्याच्या जवळ जाईल तो भीतीने भिंतीला टेकून बसेल. ती स्वयंपाकघराच्या दारात उभा राहिला आणि कठोर आवाजात विचारले की देवयानी नावाची मुलगी कुठे आहे? स्वयंपाकघरातील प्रत्येकजण रुद्रवीरच्या भीतीने थरथर कापत होता. कोणीही बोलायची हिंमत करत नव्हते, कारण संपूर्ण शहरात हे सर्व श्रुत होते की हा माणूस इतका निर्दयी होता की तो तो आपल्या ताकदीच्या जोरावर क्षणाचाही विचार न करता कोणाचाही जीव घेऊ शकत होता. दुसरीकडे देवयानी कॅन्टीनला लागून असलेल्या लहान आणि काहीशा अंधाऱ्या स्नानगृहात शिरली होती. तिने पटकन आतून दरवाजा बंद केला आणि वॉश बेसिनच्या कडेला घट्ट धरले. ती तीव्र राग आणि असहाय्यतेने ग्रासली होती. ती थरथरत होती. थरथरत्या हातांनी तिने नळ उघडला आणि रुद्रवीरच्या शब्दांनी तिच्यावर लादलेले घुसमट आणि भीती कमी करण्याच्या आशेने
चेहऱ्यावर पाणी शिंपडायला सुरुवात केली. सर्वांसमोर तिच्या अस्तित्वाची किंमत विचारणे. ते घाणेरडे शब्द केवळ शब्द नव्हते, ते एक कडू आणि भेदक सत्य होते, ज्यापासून सुटका मिळवण्यासाठी ती आश्रय घ्यायला आली होती. पाण्याचे थेंब तिच्या सुंदर आणि निरागस चेहऱ्यावरून ओघळत होते. जेव्हा तिने आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहिले तेव्हा तिला अचानक चंद्रमुखीच्या त्या कडवट आणि उपहासात्मक हास्याची आठवण झाली, जिने काही दिवसांपूर्वी देवयानीच्या निरागसतेची खिल्ली उडवली होती आणि तिला या जगात तिच्या स्थानाची जाणीव करून दिली होती. चंद्रमुखीने तिच्या आलिशान वेश्यागृहासारख्या खोलीतून एक दीर्घ श्वास घेतला होता. देवयानीला एका खास सजवलेल्या पण गुदमरून टाकणाऱ्या खोलीत हजर राहण्याचा आदेश देण्यात आला. शहरातील सर्वात मोठ्या आणि खूप प्रसिद्ध वेश्यागृहाची बिनमुकुट मालकीण असलेल्या चंद्रमुखीचा दरारा आणि प्रतिष्ठा इतकी होती की उच्चभू लोक सुद्धा तिच्याकडे नतमस्तक होत असत. त्या भयंकर रात्री खोलीतील हवा मोत्यांच्या फुलांच्या उग्र वासाने आणि महागड्या अत्तराच्या तीव्र सुगंधाने इतकी दाटून आली होती की श्वास घेणेही कठीण झाले होते. दूरच्या कॉरिडॉरमधून येणारा पैंजणांचा अस्पष्ट किंचाळणारा आवाज देवयानीच्या हृदयावर हातोड्यासारखा प्रवाह करत होता. मखमली गादीवर बसून चंद्रमुखीने एक विड्याचे पान तोंडात दाबले आणि आपल्या तीक्ष्ण, धूर्त आणि जग पाहणाऱ्या नजरेने देवयानीच्या उमलत्या निरागस आकृतीचे निरीक्षण केले, जी घाबरून आपल्या पुस्तकांवर वाकून खाली बसली होती. ती भिंतीला हात टेकवून उभी राहिली. चंद्रमुखीने एक थंड, निर्दयी श्वास सोडला आणि तिच्या डोळ्यातील कडवटपणाने देवयानीच्या काळजाला भेदले. तिने कठोर, निर्विकार आणि स्पष्ट स्वरात आपला अंतिम निकाल दिला. तू आत्मसन्मानाचा हा खोटा भ्रम खूप खूप काळ जोपासला आहेस. आता ही पोकळ पुस्तकं आणि या वह्या कायमच्या बंद कर. मी तुला हवं तितकं शिकू दिलं आणि जगाच्या दुष्ट नजरेपासून लपवून राहू दिलं. पण आता वास्तवाला सामोरे जा. रक्ताचा रंग कधीही बदलत नाही. तू माझी मुलगी आहेस, एका वैश्याच्या गर्भातून जन्मलेली, आणि तुझं अंतिम ठिकाण, तुझं नशीब हेच वेश्यागृह आहे. तुझी इच्छा असली तरी तू तुझ्या नशिबाची ही रेषा पुसून टाकू शकणार नाहीस. म्हणून हा खोटा सन्मान थांबव. हा देखावा सोडून दे आणि या दलदलीलाच तुझं आयुष्य म्हणून स्वीकार. माझं ऐकतेस का? उद्या संध्याकाळी जेव्हा हा मेळावा भरेल तेव्हा तू माझ्या अगदी शेजारी बसशील आणि तुझ्या आईची ही शतकानुशतके चालत आलेली परंपरा पुढे चालवशील. हेच तुझं खरं स्थान आहे, कारण तुझं हे रूप आता या 4 भिंतींमध्ये लपून राहण्याच्या लायकीचं नाही. हे शब्द ऐकून देवयानीला जणू काही तिच्या पायाखालची जमीन सरकली. लहानपणापासून ज्या घाणीच्या आणि किळसवाण्या दलदलीचा तिला तिरस्कार वाटत होता, त्याच दलदलीत आपल्याला ढकललं जाईल याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. तिच्या मोठ्या खोल डोळ्यात अश्रू दाटून आले आणि ती वेदनेने चंद्रमुखीच्या चरणी जाऊन बसली. आई, तुम्ही काय म्हणत आहात? मला हे सगळं करायचं नाहीये. मी खूप अभ्यास केला आहे, जेणेकरून मी एक सन्माननीय जीवन जगू शकेल. देवयानी रडत आणि गयावया करत म्हणाली, देवासाठी सांगते, मला या आगीत फेकू नका. मी कुठल्याही प्रतिष्ठित ठिकाणी नोकरी करेन, रात्रंदिवस काम करेन, तुमच्यासाठी कमवेन, पण मला या बाजाराचा भाग बनवू नका. तिचे हृदय तुटत होते आणि ती लहान मुलासारखी रडत होती. पण चंद्रमुखीच्या थंड चेहऱ्यावर जराही दया दिसत नव्हती. चंद्रमुखीने तिचा चेहरा निर्दयीपणे वर उचलून तिला टोचून बोलले होते आणि कठोर सत्य उघड केले होते, जे आज देवयानीसमोर रुद्रवीच्या रूपात उभे होते. चंद्रमुखी म्हणाली होती, तू वेडी झाली आहेस मुली. तुला काय वाटतं हे जग तुला पोट भरू देईल? जा, एखादी सन्माननीय नोकरी मिळव. तुला स्वतःलाच कळेल की या जगातला कोणताही प्रतिष्ठित माणूस फक्त तुझा वापर करण्याचाच विचार करेल, पण कोणीही तुला स्वीकारून आपल्या घराण्याच्या सन्मानाचं स्थान देण्याचा विचार करणार नाही. तू कितीही मेहनत कर, कितीही प्रसिद्धी आणि वैभव मिळव, लोकांच्या नजरेत तू फक्त एक वैश्याची मुलगी आहेस आणि तुझं मूल्य नेहमी तुझ्या शरीरावरूनच ठरवलं जाईल. तुला याच वर्गात मोडावं लागेल, कारण या समाजात आपल्यासारख्या लोकांसाठी कोणतेही सन्माननीय स्थान नाही आणि या माणसांना फक्त लुटायला येतं, आदर करायला नाही. हे कठोर शब्द देवयानीच्या हृदयात खंजिरासारखे घुसले, पण तिने हार मानली नाही. ती रडत राहिली आणि आग्रहाने म्हणाली, मला या घाणीचा भाग बनवू नका. मी तुम्हाला वाचवेन. मी सिद्ध करून दाखवेन की सभ्यतेने जगता येते. देवयानीच्या सततच्या आग्रहामुळे आणि रडल्यामुळे अखेर चंद्रमुखी नरम पडली होती. हे जग किती क्रूर आहे आणि ते या सुंदर मुलीला कसे छिन्न विछिन्न करेल, चंद्रमुखीला माहीत होते. म्हणूनच एका उपहासात्मक हास्य करत तिने देवयानीला हॉटेलमध्ये काम करण्याची परवानगी दिली. ठीक आहे बाळा, जा आणि तुझ्या मनाप्रमाणे आयुष्य जग. पण जेव्हा तुला या जगाचे सत्य कळेल तेव्हा तुझी पावले आपोआप या वेश्यागृहात परत येतील. सन्मानाच्या शोधात तिला कोणत्या भयंकर वादळाला सामोरे जावे लागणार आहे याची तिला अजिबात कल्पनाही नव्हती.
स्वच्छतागृहात उभी असताना देवयानीचे डोळे अजूनही अश्रूंनी भरलेले होते, कारण चंद्रमुखीचा प्रत्येक शब्द खरा ठरला होता. आरशात स्वतःच्या रडण्याच्या प्रतिमेकडे ती एकटक पाहत होती आणि विचार करत होती की तिच्यासारख्या मुली खरोखरच या श्रीमंत पुरुषांच्या वासनेचे लक्ष बनण्यासाठीच जन्माला आलेल्या आहेत का? तिचे संपूर्ण अस्तित्व दुःख आणि वेदनेने व्याकुळ झाले होते आणि अचानक आरशात तिला स्वतःच्या मागे आणखी एक प्रतिमा दिसली आणि तिचा श्वास घशातच अडकला. अविश्वास आणि तीव्र भीतीने ती मागे वळली आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. घाबरून ती मागे अडखळली आणि भिंतीवर आदळली. जेव्हा तिला दिसले की रुद्रवीर तिच्या अगदी समोर उभा आहे. काही वेळाने तिने बाथरूमचा दरवाजा उघडला होता आणि आता तो त्यांच्या संपूर्ण क्रूरतेसह आणि दहशतीसह तिच्यासमोर उभा होता. त्याचे काळेभोर डोळे धोकादायक उत्कटतेने आणि तिला स्वतःच्या ताब्यात घेण्याच्या निर्धाराने भरलेले होते. तिच्यासाठी एक विचित्र ओढ होती. त्याच्या प्रचंड उपस्थितीने त्या लहानशा बाथरूममधील सगळी हवाच जणू खेचून घेतली होती. तो पटकन तिच्या जवळ गेला आणि देव्यानी विरोध करण्याआधी किंवा किंचाळण्याआधीच त्याच्या मजबूत हाताने तिची नाजूक मान हलकेच दाबली. त्याचा स्पर्श इतका थंड आणि पकड इतकी घट्ट होती की देव्यानी भयभीत झाली आणि एक शब्दही बोलू शकली नाही, ज्यामुळे ती असहाय्यपणे भिंतीला खिळली होती. रुद्रवीरने आपला चेहरा देव्यानीच्या अगदी जवळ आणला. त्याच्या उबदार श्वासाने तिच्या गालाला स्पर्श केला आणि त्याच्या आवाजात एक खोल धुंद करणारी उत्कटता होती, जी कोणालाही वितळून टाकू शकली असती. तो एका धोकादायक पण रोमॅन्टिक कुजबुजीच्या स्वरात बोलला, "जी गोष्ट मला एकदा दिसते आणि आवडते, ती कायमची माझी होते आणि आता तू माझी आहेस देवयानी. कोणीही तुला माझ्यापासून दूर नेऊ शकत नाही." देवयानीचे हृदय इतक्या वेगाने धडधडत होते की तिला स्वतःच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. तिची घाबरलेली अस्वस्थता पाहून रुद्रवीच्या चेहऱ्यावर क्षणभर हलकेसे स्मित उमटले, पण त्याच्या डोळ्यातील भावशून्यता तशीच राहिली. देवयानीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि रुद्रवीच्या हातावर पडले. रुद्रवीरने तिच्या मानेवरील आपली पकड थोडी अधिक हळुवारपणे सैल केली आणि म्हणाला, "मी तुला माझ्यासोबत घेऊन जाण्यासाठी लवकरच येईन आणि मग तू नकार देऊ शकणार नाहीस." असे म्हणून त्याने कोणताही संकोच न बाळगता आपले डोके झुकवले आणि देवयानी त्याने आपले उबदार होठ तिच्या कपाळावर टेकवले. "तू खूप सुंदर आहेस. तुझ्यात खूप आकर्षण आहे. तुझ्यातलं काहीतरी मला तुझ्याकडे खेचतं आहे. मी तुला फक्त थोडासा स्पर्श केला आहे आणि माझ्या शरीराला आणि मनाला एक छान सुगंध येऊ लागला आहे. मला तुला सोडून जावंसं वाटतच नाही. मला तुला अजून अनुभवायचं आहे, पण आत्ता नाही." तिच्या गुलाबी मांसल ओठांवर लक्ष केंद्रित करत त्याने आपल्या बोटाच्या टोकाने त्यांना हळुवारपणे स्पर्श केला. "मी लवकरच पूर्ण तयारीने तुला घ्यायला येईल आणि त्यावेळी आपल्या दोघांच्या मध्ये कोणीही येणार नाही, फक्त आपण दोघेच असू." त्याने हळुवारपणे आपले बोट तिच्या ओठांवरून काढले आणि तिच्या गालाला स्पर्श केला. या अत्यंत गहन आणि आध्यात्मिक स्पर्शाने देवयानी पूर्णपणे थरथरली. तिच्या आयुष्यातली ही पहिलीच अशी भावना होती. तिच्या संपूर्ण अंगावर एक विचित्र काटा आला. रुद्रवीरने तिला आपल्या मिठीतून हळुवारपणे सोडवले आणि आपल्या भेदक डोळ्यांनी तिच्याकडे शेवटचे एकदा पाहून तो आपल्या खास राजेशाही थाटात निघून गेला. स्वयंपाकगृहाचा दरवाजा धाडकन बंद झाला आणि देवयानीच्या पायांना जणू काही ते वजन सहन होत नव्हते. ती भिंतीला टेकून जमिनीवर बसली. जिथे रुद्रवीरचे ओठ नुकतेच लागले होते त्या कपाळाला तिने स्पर्श केला. मग आपले डोके गुडघ्यांमध्ये खुपसून ती रडू लागली. पण आता हे रडणे केवळ भीतीनेच नव्हे तर एका विचित्र आकर्षणानेही भरलेले होते, ज्याची तिला स्वतःलाही जाणीव नव्हती. देवयानी थंड जमिनीवर हातावर हात ठेवून पडून राहिली. ती हुंदके देत होती. मान खाली घालून तिचं संपूर्ण शरीर वाळलेल्या पानासारखं थरथरत होतं आणि रुद्रवीरच्या उबदार ओठांची उष्णता तिला तिच्या कपाळावर ॲसिडसारखी जाणवत होती. तो स्पर्श पुसून टाकावा म्हणून तिने निर्दयीपणे तिचं कपाळ चोळलं, पण ती भावना तिच्या आत्म्यात खोलवर शिरली होती. ती उदरनिर्वाहाच्या मोठ्या आशेने या हॉटेलमध्ये आली होती आणि तिला असं वाटत होतं की जणू तिचा आत्मसन्मान सर्वांसमोर लिलावात विकला गेला आहे. तिचे अश्रू थांबायला तयारच नव्हते आणि तो माणूस तिला परत घेऊन जाईल या धमक्यांमुळे तिचं हृदय धडधडत होतं. या वेदना आणि घाबरलेल्या अवस्थेत जमिनीवर बसून ती स्वतःला सावरण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती. अचानक बाथरूमच्या दारावर हलकीशी थाप पडली आणि हॉटेलचे वरिष्ठ व्यवस्थापक राघव जोर, जे वयाने खूप मोठे होते, अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत आत डोकावले. त्यांचा चेहरा फिका पडला होता आणि तिला जमिनीवर तसे पडलेले पाहून ते पटकन तिच्या जवळ गेले आणि घाबरलेल्या स्वरात म्हणाले, "बघ देवयानी, तू न कळतपणे कोणत्या संकटाला आमंत्रण दिले आहेस याची तुला अजिबात कल्पना नाही. तो माणूस कोण आहे हे तरी तुला माहीत आहे का?"
तो रुद्रवीर आहे, शहराचा सर्वात मोठा डॉन, सर्वात शक्तिशाली माणूस, ज्याच्यासमोर सर्वात प्रभावशाली लोकही टिकू शकत नाहीत. तो क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडू शकतो आणि आजपर्यंत कोणीही त्याच्यासमोर टिकू शकलेले नाही. तो माझ्यापेक्षा खूप जास्त धोकादायक माणूस आहे आणि त्याला तू आवडू लागली आहेस. राघवच्या शब्दांनी देवयानीच्या मनातली भीती अधिकच गडद झाली आणि ती घाबरलेल्या नजरेने त्यांच्याकडे पाहू लागली. राघवने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून म्हणाला, मुली, आता यातून सुटणे तुझ्यासाठी खूप अवघड आहे. आत्ताच्या आत्ता ही हॉटेल सोडून खूप दूर पळून जाणेच उत्तम. जर तो पुन्हा आला तर तू भीतीने निघून गेलीस आणि मला तुझ्याबद्दल काहीच माहीत नाही असे काहीतरी कारण मी सांगेल. जर तू माझे ऐकलेस तर जीव वाचवण्यासाठी पळ आणि मागे वळून पाहू नकोस, कारण तो राक्षस तुला जिवंत गिळून टाकेल आणि आणि तुझ्या किंचाळ्या ऐकायला एकही तार शिल्लक राहणार नाही. मॅनेजर राघवच्या शब्दांनी देवयानी भयभीत झाली. तिच्यात जे काही थोडेफार धैर्य उरले होते तेही तिने गमावले होते. तिला असे वाटत होते की मृत्यू तिच्या डोक्यावर घिरट्या घालत आहे आणि रुद्रवीर तिला ओढून नेण्यासाठी कोणत्याही क्षणी परत येईल. तो तिचा आत्मसन्मान नष्ट करणार होता, तोच आधार जो तिला त्याच्या सहवासात मिळत होता. तिने लगेच आपले अश्रू पुसले आणि पगाराची पर्वा न करता हॉटेलच्या मागच्या दारातून धावत बाहेर पडली. रात्रीचा अंधार पूर्णपणे पसरला होता आणि रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या दिव्यांचा प्रकाश तिच्या अश्रूंनी भिजलेल्या डोळ्यांना झोंबत होता. ती एखाद्या वेड्यासारखी रस्त्यावरून धावत होती, जणू काही रुद्रवीचा एखादा रक्षक तिचा पाठलाग करत आहे अशा प्रकारे ती सतत मागे वळून पाहत होती. तिचा श्वास जड झाला होता आणि तिच्या पायांना फोड आले होते, पण तिला तिथे थांबायचे नव्हते, कारण त्या क्रूर डॉनच्या दुष्ट हेतूपासून तिला आपला आत्मसन्मान कोणत्याही परिस्थितीत जपायचा होता. शहराच्या त्या गर्दीच्या रस्त्यावर ती एकटी आणि असहाय्य मुलगी होती, जिला स्वतःलाही माहीत नव्हते की या सगळ्यातून सुटका करून घेण्यासाठी कुठे जावे. पण तिचे पाय त्या हॉटेलपासून आणि त्या क्रूर माणसाच्या सावलीपासून दूर पळत होते. दुसरीकडे रुद्रवीर आपल्या आलिशान आणि भव्य वाड्यासारख्या घरातील एका अंधाऱ्या खोलीत बसला होता. त्याने स्वतःला आपल्या व्यवसायात आणि गुन्हेगारी जगाच्या भागात गुंतवून ठेवण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण त्या फाईल्स आणि त्या बैठका त्याचे लक्ष वेधून घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्या होत्या. त्याच्या हातात एक पेटलेली सिगार होती, जिच्या धुराने खोलीत एक विचित्र धुंद करणारे वातावरण भरून आले होते. एक अस्वस्थ करणारी धूसरता पसरली होती, पण त्याच्या डोळ्यासमोर फक्त एकच चेहरा चमकत होता, देवयानीचा निरागसपणा, तिचा सुंदर आणि भयभीत चेहरा, तिच्या मोठ्या खोल डोळ्यातील पवित्र तेज आणि मग तिच्या कपाळावरचा तो स्पर्श. रुद्रवीरने आपले ओठ तिच्या अंगावरून फिरवले आणि त्याला जाणवले की ती ऊब आणि तो स्पर्श अजूनही तिथेच आहे. ज्या माणसाला कधीही एखाद्या स्त्रीकडे दुसऱ्यांदा पाहण्याची सवय नव्हती, तो आता 24 तासांसाठी या एका मुलीच्या मोहात पडून विचारांच्या सागरात बुडत होता. गर्दीच्या ठिकाणी तिने दाखवलेले धाडस आणि रुद्रवीरला दिलेले आव्हान त्याला तीव्र अस्वस्थ करत होते. तो आपल्या खुर्चीवरून उठला आणि मोठ्या आरशासमोर उभा राहून बाहेरच्या अंधारात एकटक पाहू लागला. तो त्याच्याकडे एकटक पाहत होता, पण त्याला फक्त देवयानीचा चेहरा दिसत होता. त्याची विचित्र आणि अस्वस्थ अवस्था पाहून त्याचा सर्वात जवळचा अंगरक्षक सिरजन खोलीत शिरला. तो अनेक वर्षापासून रुद्रवीर सोबत होता आणि त्याने आपल्या बॉसला इतके विचारात गडलेले आणि कामाबद्दल इतके उदासीन कधीही पाहिले नव्हते. सिरजनने नम्रपणे मान झुकवली आणि किंचित चिंताग्रस्त स्वरात म्हणाला, साहेब, काय झाले? तुम्ही खूप अस्वस्थ आणि तुमच्या कामात रस नसलेले दिसत आहात. काही अडचण असेल तर फक्त मला आज्ञा द्या, मी ती लगेच सोडवीन. रुद्रवीरने आपल्या सिगारचा एक मोठा झुरका घेतला आणि वळून अत्यंत आदेशपूर्ण आणि अधिकारवाणीने सिरजनला आज्ञा दिली. मला ती मुलगी हवी आहे. तिचं नाव देवयानी आहे. तिचं पूर्ण नाव, तिची पार्श्वभूमी आणि पत्ता मिळवा. ती कुठेही असली तरी मला ती इथे कोणत्याही परिस्थितीत हवी आहे. रुद्रवीच्या डोळ्यांमध्ये एक असा वेडेपणा होता जो सिरजनसाठीही नवीन होता. तो लगेच तयार झाला आणि हॉटेलकडे निघाला. जेव्हा सिरजन तिथे पोहोचला तेव्हा मॅनेजर राघवने एका पूर्वनियोजित योजनेचा भाग म्हणून एक अगदी निरागस कारण सांगितले. ती मुलगी काल रात्री भीतीने नोकरी सोडून हॉटेलमधून पळून गेली आहे आणि आमच्याकडे तिच्याबद्दल कोणतीही माहिती नाही. जेव्हा सिरजनने ही बातमी रुद्रवीरला सांगितली तेव्हा तो वेडा झाला. त्याचा अहंकार आणि त्याच्या प्रेमाचे विचित्र वेड त्याला वेड लावत होते. अंडरवर्ल्डच्या त्या बिनमुकुट राजाने आता आपली सर्व कामे सोडून आपल्या त्या वेड्यांच्या इस्पितळात प्रवेश केला. तो आपल्या माणसांना चेटकिनीप्रमाणे पळायला लावत होता, कारण देवयानीने त्याला एकाच नजरेत इतके मोहित केले होते की रुद्रवीरला तिच्याशिवाय दुसरे काहीही दिसत नव्हते. पण ती मुलगी जणू हवेत विरून गेली होती किंवा पृथ्वीने तिला गिळून टाकली होती.
पाताळ लोकाचा बिनमुकुट राजा, ज्याच्या केवळ एका आज्ञेवर लोक आपला जीव द्यायला किंवा घ्यायला तयार होते. तो आपली सर्व शक्ती आणि प्रभाव असूनही तो एका चेहरा शोधण्यात अपयशी ठरला होता. त्याच्या माणसांनी शहराचा कानाकोपरा शोधला होता, पण देवयानीचा कोणताही मागमूस लागला नव्हता. आणि या अपयशाने रुद्रवीच्या मनात एक भयंकर क्रूरता निर्माण केली होती की त्याच्या सावलीलाही पाहून लोक घाबरत होते. दुसरीकडे त्या भयंकर रात्री ती हॉटेलमधून पळून गेली होती. त्यानंतर देवयानीला लपायला दुसरी कोणतीही जागा उरली नव्हती. तिला माहीत होते की तिला आपल्या पकडीत धरून ठेवू इच्छिलेला तो नराधम तिला कधीही शांतपणे जगू देणार नाही आणि बाहेरील जग तिच्यासाठी त्या वेश्यागृहापेक्षाही जास्त असुरक्षित होते. या असहाय्यतेने आणि हताशतेने तिला त्याच दलदलीकडे परत वळवले होते, जिथून तिला कायमची सुटका हवी होती. जवळजवळ 2 लांब आणि वेदनादायी महिने उलटून गेले होते आणि देवयानी चंद्रमुखीच्या कुप्रसिद्ध वेश्यागृहात परत आली होती, जिथे भिंतीसुद्धा तिला गुदमरवत होत्या. या 2 महिन्यात तिचे आयुष्य नरकापेक्षा कमी नव्हते, कारण नोकरी सोडून परत आल्यामुळे चंद्रमुखी तिची कट्टर शत्रू बनली होती. एवढी सुंदर आणि मौल्यवान वस्तू घरात इतकी घाबरलेली बसून होती आणि तिच्या काही कामाची नव्हती, हे तिला पचवता येत नव्हते. एके संध्याकाळी सूर्य मावळत असताना आणि वेश्यागृहात गर्दी वाढू लागली असताना चंद्रमुखी रागाने खवळून देवयानीच्या खोलीत शिरली. एका कोपऱ्यात डोके हातात धरून विचारात गडलेली देवयानी चंद्रमुखीला पाहताच धक्क्याने उठून उभी राहिली. विचार न करता चंद्रमुखीने देवयानीच्या नाजूक चेहऱ्यावर जोरात एक थप्पड मारली, ज्यामुळे ती पलंगावर कोसळली. तिच्या तोंडातून एक हुंदका बाहेर पडला आणि तिने आपला गाल धरला. चंद्रमुखीच्या डोळ्यात लोभ आणि क्रोधाची आग भडकली होती. हा नाटकपणा बंद कर. आज रात्री खाली पार्टी आहे आणि तुला तिथे जाऊन नाचायलाच पाहिजे. आज तुला जाब विचारला जाईल आणि कोणतीही सबब ऐकली जाणार नाही. देवयानीला जणू कोणीतरी तिचं हृदयच कापलं होतं. ती वेदनेने जागी झाली आणि रडत रडत तिने चंद्रमुखीचे पाय पकडले. आई, बाहेरच्या जगात मी काय सहन केलंय हे तुम्हाला माहीत नाही. तिथे कोणत्या प्रकारचे नराधम फिरत असतात. मी माझा जीव वाचवण्यासाठी तिथून कशी सुटले हे मी तुम्हाला कसे सांगू. देवासाठी माझ्यावर दया करा. मला या आगीत फेकू नका. मी तुमचे पाय चोळेन, आयुष्यभर तुमची सेवा करेन, पण मला या वासनांत पुरुषांसमोर बसवू नका. तू म्हणाली होतीस की तुला एक चांगली नोकरी हवी आहे आणि मी तुला ती संधी दिली, पण तू तिथून घाबरून पळून आलीस. चंद्रमुखीने निर्दयीपणे तिचा पदर सोडला आणि विषारीपणे हसत म्हणाली, मी तुला हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते की हे जग तुझ्यासारख्या वैश्यांच्या मुलांना तुकडे तुकडे करून खाऊन टाकेल. तू माझं ऐकलं नाहीस आणि निघून गेलीस. या तथाकथित सज्जनांचा सभ्यतेच्या बुरख्यामागील खरा चेहरा तू पाहिला आहेस, नाही का? आता तू इथे हताश होऊन तुझ्या खोलीत कैद होऊन बसली आहेस आणि तिथे असं काय घडलं ज्यामुळे तू हे काम सोडलंस, हे सुद्धा तू मला सांगत नाहीस. बरं, जे काही घडलं ते घडलं. तुझ्या अटीनुसार तुला या रांगेत सामील व्हावंच लागेल. मी तुला सन्मानाचं आयुष्य जगण्याची संधी दिली होती, पण ते तुला आवडलं नाही, म्हणून आता तू वेश्या बनशील आणि या वेश्यागृहाच्या वैभवात भर घालशील. देवयानी वेदनेने विव्हळली. चंद्रमुखी समोर गयावया करत राहिली. मला या गोंधळात पडायचं नाही. मी दुसरी कामं करीन, लोकांची घरं झाडीन, भांडी घासीन, पण कृपया मला सोडून द्या. ती रडली, किंचाळली आणि ओरडली, पण चंद्रमुखीने आपलं मन दगडासारखं कठोर केलं होतं. तिने देवयानीला पुन्हा एक थप्पड मारली आणि तिला जमिनीवर ढकललं. तुझा हा मूर्खपणा ऐकायला माझ्याकडे वेळ नाही आणि तुझ्या या अश्रूंनी माझं मन विचलित होणार नाही. मी तुला जेवढी सूट देऊ शकत होते तेवढी दिली आहे. आता उठ. दाराकडे तोंड करून तिने आपल्या 2 खास दासींना हाक मारली आणि अत्यंत क्रूरपणे आज्ञा दिली, तिला उठवा आणि तयार व्हायला भाग पाडा. आजच्या पार्टीत ती अद्वितीय आणि सुंदर दिसलीच पाहिजे. जर तिने आरडाओरडा केला तर तिला बांधून तयार करा, पण मला ती खाली हॉलमध्ये हवी आहे. चंद्रमुखी निघून गेली आणि त्या स्त्रीच्या दयेवर अवलंबून असल्याचे पाहून देवयानी आता असहाय्यपणे रडू लागली. त्यांनी तिला जबरदस्तीने उचलले आणि तयार करू लागल्या. देवयानीने स्वतःला सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण ती त्यांच्यापुढे खूपच अशक्त होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ती आरशातील आपल्या असहाय्य प्रतिमेकडे एकटक पाहत होती. जणू काही नियती तिची थट्टा करत होती. ती सन्मानाच्या शोधात निघाली होती, पण ज्या घाणीतून आणि चिखलातून ती बाहेर पडू पाहत होती, त्याच ठिकाणी परिस्थितीने तिला परत खेचून आणले होते. तिने एक अत्यंत महागडा आणि झगमगता लाल रंगाचा पोशाख घातला होता, ज्यात लेस आणि काठांचे काम जड होते. तिच्या चेहऱ्याचा फिकटपणा लपवण्यासाठी चेहऱ्यावर गडद मेकअप केला होता आणि तिच्या थरथरणाऱ्या शरीरावर जड दागिने लादले होते. तिच्या गळ्यातील जड हार फासासारखा वाटत होता आणि तिची पावले इतकी जड होती जणू तिला कत्तलखान्यात नेले जात आहे. आरशात ती
फाशीसाठी तयार झालेल्या वधूसारखी दिसत होती. रात्र झाली होती आणि खालच्या हॉलमध्ये पार्टी जोरात चालू होती. धुराचा वास, दारूंचा उग्र वास आणि तबला आणि हार्मोनियमचा मोठा आवाज सर्वत्र घुमत होता. शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत लोक मखमली गाद्यांवर रेलून बसले होते. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र, क्रूर आणि वासनानंद भाव होता. जणू काही कामवासना नाचत होती. चंद्रमुखीच्या दासी देवयानीला तिच्या हातांना धरून जबरदस्तीने सभागृहाकडे ओढत होत्या. देवयानीची पावले जड पडत होती आणि ती वारंवार मागे अडखळत होती. पण तिला ओढून सर्वांसमोर आणले गेले. देवयानीने सभागृहात प्रवेश करताच क्षणभरासाठी सर्वांचा श्वास थांबल्यासारखा वाटला. तिच्या सौंदर्याच्या तेजाने उपस्थित असलेल्या सर्व स्त्रियांनाही फिके पाडले. तिच्या लहान वयामुळे, निरागसतेमुळे आणि थरथरत्या अस्तित्वामुळे ती या घाणेरड्या वातावरणात हरवलेल्या परीसारखी दिसत होती. तिला नृत्य किंवा गायन येत नव्हते, म्हणून ती एका कोपऱ्यात थरथरत उभी होती. तिने मान खाली घातली होती आणि आपला दुपट्टा मुठीत घट्ट पकडला होता. तिच्या मोठ्या आणि काळ्याभोर डोळ्यात पाणी दाटून आले आणि त्या पुरुषांच्या भेदक नजरेपासून लपवण्यासाठी जमिनीत गाडून घ्यावे असे तिला वाटत होते. जणू ती मांसाचा तुकडा आहे आणि ते सर्व भुकेले गिधाड आहेत. अशा नजरेने प्रत्येकजण तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याच मेळाव्यात पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यात सेठ जगमोहन बसले होते. एक अत्यंत श्रीमंत आणि प्रभावशाली माणूस. ते सुमारे 50 वर्षाचे असावेत, पण त्यांच्या डोळ्यातील घाण आणि वासना पाशवीपेक्षा कमी नव्हती. देवयानीवर नजर पडताच त्यांच्या चेहऱ्यावरून लाळ टपकत असताना ते आपल्या जागेवरून उसळून उठले. त्यांनी आपला वाईनचा ग्लास टेबलावर आपटला, उभे राहिले आणि वासनायुक्त नजरेने देवयानीकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहत चंद्रमुखीकडे वळले. बाई, तुमची ही वेश्या अगदी सुंदर आणि मनमोहक आहे. मी या शहरात तिच्यासारखी सुंदर मुलगी कधीही पाहिली नाही. सेठ जगमोहनने आपले जाड, कुरूप ओठ चावले आणि म्हणाला, मला ही मुलगी काही रात्रींसाठी हवीच आहे आणि त्या बदल्यात मी तुला 50 लाख रुपये देईन. एवढी मोठी आणि अविश्वसनीय रक्कम ऐकून चंद्रमुखीने आनंदाने हात चोळले आणि वाकून म्हणाली, सेठ साहेब, मला तुमच्या नजरेचं आणि तुमच्या आवडीचं कौतुक करावंच लागेल. ती माझ्या वेश्यागृहातील सर्वात मौल्यवान आणि पवित्र रत्न आहे. आजपर्यंत कोणत्याही पुरुषाने तिला स्पर्श देखील केला नाही. ती एक परिपूर्ण बंद कळी आहे. आजपासून पहिली संधी तुम्हालाच. आणि पहिली संधी मिळताच तुम्ही तिला तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता. मला काहीच आक्षेप नाही. चंद्रमुखीच्या या क्षुद्र सौद्याने देवयानीच्या हृदयावर रक्ताचे अश्रू दाटून आले. जणू कोणीतरी तिचा श्वासच छिन्न विछिन्न केला आहे असे तिला वाटले. तिने आपल्या आईवडिलांची कधी झलकही पाहिली नव्हती, पण ज्या दासीने तिला वाढवले होते, तिच्या तोंडून आज इतका विषारी द्वेष ऐकून ती आतून पूर्णपणे हादरून गेली होती. सेठ जगमोहन एक भयंकर हास्य करत देवयानीच्या दिशेने पुढे सरसावला. ती भीतीने किंचाळली, मागे सरकली आणि भिंतीवर कोसळली. तिचे संपूर्ण शरीर थरथरत होते आणि तिने बचावासाठी आपले हात पुढे केले. माझ्याजवळ येऊ नका, मला स्पर्श करू नका. जर तुम्ही माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केलात तर मी सर्वांना ठार मारेन आणि स्वतःचा जीव घेईन. देवयानीच्या आवाजात भीती आणि वेडेपणा भरलेला होता, पण सेठ जगमोहन वासनेने पछाडलेला होता. तो हसला आणि म्हणाला, सन्मान आणि जीवनत्यागाचे हे शब्द तुझ्यासारख्या वैश्याच्या तोंडून ऐकायला चांगले वाटत नाहीत. आता तू माझी आहेस आणि मी तुझी किंमत चुकवली आहे. हसत हसत त्याने आपले मळके हात देवयानीकडे पुढे केले. तेवढ्यात अचानक बाहेरून गोळीबाराचा थरारक, कानठळक्या बसणारा आवाज घुमला. क्षणभरासाठी संपूर्ण जमाव शांत झाला आणि संगीत विसरून भयानक शांतता पसरली. गोळ्यांचा वर्षाव इतका मोठा होता की बाहेर उभ्या असलेल्या सर्व रक्षकांच्या किंचाळ्या आत ऐकू येत होत्या. शेठ जगमोहनची पावले थांबली आणि सर्वजण भीतीने दरवाजाकडे पाहू लागले. पुढच्या क्षणी सभागृहाचा मोठा, जड लाकडी दरवाजा धाडकन उघडला. एका मोठ्या आवाजासह तो फुटला आणि त्याचे तुकडे दूरवर उडाले. सभागृहातील प्रत्येकजण आपापल्या आसनांवर दबकून बसला आणि स्त्रिया किंचाळल्या. दारावर विखुरलेल्या ढिगाऱ्यात आणि धुरामध्ये रुद्रवीर आपल्या भव्य, भीतीदायक आणि प्रभावी रूपात उभा होता. त्याने काळे कपडे घातले होते आणि एका हातात बंदूक धरली होती, जिच्या नळीतून अजूनही धूर निघत होता. त्याचे डोळे लालबुंद झाले होते आणि त्याचा चेहरा क्रोधाने लालबुंद झाला होता. तो भुकेल्या सिंहासारखा धापा टाकत होता आणि त्याची क्रूर नजर सभागृहात घुसून थेट कोपऱ्यात उभ्या असलेल्या देवयानीवर स्थिरावली. त्याच्या कपाळावरच्या शिरा फुगल्या होत्या आणि गेल्या 2 महिन्यांपासून त्याला वेड लावणारी तीव्र भावना स्पष्टपणे दिसत होती, जे एक भयंकर वादळ होते. त्याचे आता एका विनाशकारी वादळात रूपांतर झाले होते. रुद्रवीरला पाहता सभागृहातील प्रत्येकाने आपला श्वास रोखून धरला, कारण त्या सर्वांना माहीत होते की जेव्हा पाताळ लोकाचा राजा अशा अवस्थेत येतो तेव्हा त्यांच्या
वाट्याला मृत्यूशिवाय दुसरे काहीही येत नाही. देवयानीने रुद्रवीरला पाहताच तिचे पाय लटपटले आणि ती भिंतीला टेकून जमिनीवर कोसळली. एका क्रूर माणसापासून कशी सुटली आणि आता तिच्या समोर त्याहूनही अधिक धोकादायक व्यक्ती कशी उभी आहे, हे तिला समजतच नव्हते. रुद्रवीरच्या डोळ्यातून लाली आणि चेहऱ्यावरचा प्रखर क्रोध हे दर्शवत होते की आज या ठिकाणाहून अनेक मृतदेह उचलले जाणार आहेत. आपल्या जड भारदस्त पावलांनी तो थेट चंद्रमुखीच्या दिशेने चालू लागला. त्याला पाहताच तिला चक्कर आली आणि ती थरथर कापत मागे सरकली. एका क्षणात रुद्रवीर पुढे झेपावला आणि आपल्या बंदुकीच्या थंड नळी चंद्रमुखीच्या कपाळावर ठेवली. त्याचा गर्जना करणारा आवाज संपूर्ण सभागृहात घुमला. माझ्या प्रियसीला या मेळाव्यात आणण्याची आणि तिला या घाणेरड्या लोकांसमोर उघड करण्याची तुझी हिंमतच झाली कशी? तू विसरलीस का की रुद्रवीर ज्या गोष्टीला हात लावतो तिच्याकडे दुसरं कोणीही पाहू शकत नाही? घाबरलेली चंद्रमुखी निशब्द झाली आणि हात जोडून दयेची भीक मागू लागली. पण रुद्रवीरच्या आतली आग इतक्या सहज शांत होणारी नव्हती. त्याने हात उचलला आणि चंद्रमुखीच्या चेहऱ्यावर इतक्या जोरात थप्पड मारली. ती गरगर फिरली आणि जमिनीवर कोसळली. तिच्या तोंडातून रक्त वाहत होते. सेठ जगमोहन आणि मेळाव्यात उपस्थित असलेले इतर श्रीमंत लोकही चिंतेत होते आणि त्यांच्यापैकी कोणामध्येही पुढे येऊन रुद्रवीरला थांबवण्याचे किंवा त्याला प्रश्न विचारण्याचे धाडस नव्हते. जमिनीवर भीतीने बसलेल्या देवयानीला पाहून रुद्रवीरने आपली बंदूक खाली केली आणि सर्वांसक्षम तिचा हात घट्ट पकडला. त्याच्या पकडीत एक विचित्र अधिकार आणि उत्कटता होती, एक विचित्र आपुलकीची भावना, ज्यामुळे देवयानीची इच्छा नसतानाही तिच्या मनात एक दिलासादायक लहर पसरली. त्याने तिचा हात धरून तिला बाहेर खेचायला सुरुवात केली आणि त्यांच्यामध्ये येण्याचे धाडस कोणाचेही झाले नाही. तो तिला थेट बाहेर पार्क केलेल्या त्याच्या चकचकीत काळ्या गाडीकडे घेऊन गेला. रुद्रवीरने दरवाजा उघडला, तिला जबरदस्तीने आत बसवले आणि मग स्वतः ड्रायव्हरच्या सीटवर बसून गाडी पुढे चालवली. देवयानी अविरत रडत होती. तिचे हुंदके गाडीच्या त्या लहानशा जागेवर घुमत होते. गेल्या काही तासात सहन केलेल्या धक्क्याने आणि अपमानाने तिचे संपूर्ण अस्तित्व थरथरत होते. तिने अश्रूंनी भिजलेला चेहरा वर केला आणि वेदना आणि रागाने भरलेल्या आवाजात रुद्रवीरकडे वळली. तुला माझ्याकडून काय हवंय? तू माझ्या आयुष्यात दुःख का बनला आहेस? तू मला एकटं का सोडत नाहीस? मी तुझं काय वाईट केलंय? रुद्रवीरने एका हाताने स्टेअरिंग व्हील घट्ट पकडले. त्याने स्वतःला सावरले, आपली शांत नजर रस्त्यावर खेळवली आणि सपाट पण जड आवाजात म्हणाला, माझा प्रस्ताव अजूनही तोच आहे. तू जी काही किंमत मागशील ती घे आणि मला एक रात्र दे. हे शब्द ऐकून देवयानीचा श्वास घशात अडकला आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंची नवी लाट दाटून आली. पण रुद्रवीर पुढे म्हणाला, पण लक्षात ठेव, तो प्रस्ताव तेव्हा होता जेव्हा तू हॉटेलमध्ये एक प्रतिष्ठित नोकरी करत होतीस आणि माझ्यासमोर एक सभ्य मुलगी म्हणून वावरत होतीस. पण आता नाही. तसे तुला माहीत आहे, मी तब्बल 2 महिने रस्त्यांवर आणि गल्ल्यांमध्ये वेड्यासारखा तुझा शोध घेत आहे. मोठ्या कष्टाने आणि वेदनेने मला कळले की तू चंद्रमुखीबाईच्या ताब्यात असून तिथे लपून बसली आहेस. आता तू एका रात्रीसाठी इथे आली आहेस. नाही, तू आयुष्यभर माझ्या कैदीत राहशील आणि मी तुला माझ्यापासून कधीही दूर जाऊ देणार नाही. आता तुझं संपूर्ण आयुष्य माझं आहे. त्याचा स्वर अंतिम आणि निर्णायक होता. जणू काही तो एक पक्का निकाल देत होता. हे ऐकून देवयानी वेदनेने तिच्यातील सर्व विष आणि राग तिच्या जिभेवर आणत म्हणाली, तुम्ही सुद्धा मला या जगातील इतर पुरुषांसारखीच वागणूक देत आहात. तुम्ही सुद्धा माझ्याकडे कधी आदराने पाहिले नाही. माझी किंमत ठरवणारे तुम्हीच पहिले होता. या गंभीर वातावरणातही देवयानी राग आणि भीतीने रडत अचानक तिच्या जड अर्धनग्न पोशाखाकडे पाहून चिडून म्हणाली, आणि तसंही जर तुम्ही मला आयुष्यभर कैदेत ठेवणारच होतात तर किमान माझं अपहरण करण्यापूर्वी मला हे जड दागिने आणि अर्धवट उघडा हा ड्रेस बदलू दिला असता. तुम्ही मला या लाल रंगाच्या वेश्याच्या वेशात उचलून तुमच्या गाडीत बसवलंत. जर पोलिसांनी आपल्याला वाटेत थांबवलं तर मी त्यांना लगेच सांगेल की हा धोकादायक डॉन लग्नाच्या ठिकाणाहून एका वधूचं अपहरण करून आणत आहे. मग बघ तुझ्या अंडरवर्ल्डच्या प्रतिष्ठेचं काय होतं. देवयानीने हे विचित्र आणि घाबरलेले शब्द ऐकून रुद्रवीरने तिच्याकडे तिरस्काराने पाहिले. त्याच्या गंभीर ओठांचा कोपरा किंचित हलला, जणू काही तो आपलं हसू दाबण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होता. पण त्याने गाडीचा वेग कमी केला नाही. जा आणि एखाद्या न्यायाधीशासमोर माझ्या वतीने साक्ष दे. मला काही फरक पडत नाही. रुद्रवीर बेदरकारपणे गाडी चालवत म्हणाला आणि या बेदरकारपणाने त्याने देवयानीला रागाने भडकवले होते. तुला वाटतं का की 2 महिने रस्ते फिरल्यावर तू माझ्यासमोर येशील आणि मी भीतीने तुझा पाय पडेल? तुझा गैरसमज झाला आहे रुद्रवीर. तिच्या आवाजात वेदना आणि उपहासाचे मिश्रण होते, ज्यामुळे गाडीतील वातावरण आणखीनच गंभीर झाले.
तुझ्यात आणि त्या सभेत बसलेल्या त्या घाणेरड्या माणसांमध्ये काय फरक आहे? तो सुद्धा मला विकण्यायोग्य वेश्या समजत होता आणि 50 लाखाची किंमत सांगत होता. आणि आता तू सुद्धा मला तुझी रखेल म्हणून तुझ्या कैदेत ठेवू पाहतोस. तिथे किमान 10 लोक मला बघत होते आणि ते सर्वांसमोर घडले. इथे तू मला तुझ्या कैदेत ठेवणार, माझा एकटीने अपमान करणार आणि माझ्यावर जबरदस्ती करणार, कारण तुझ्या नजरेतही मी एका वस्तूपेक्षा जास्त काहीच नाही. तू मला कधी माणूस मानले नाहीसच ना, माझा आदर केलास. तुला फक्त मला रखेल सारखी वागणूक देऊन स्वतःचे समाधान करून घ्यायचे आहे. तिच्या तोंडून रखेल हा शब्द ऐकून रुद्रवीरचे डोळे लाल झाले. त्याने जोरात ब्रेक दाबले आणि गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. टायरच्या घर्षणाने एक भयानक आवाज झाला. त्याची छाती वेगाने धडधडत होती आणि तो अत्यंत रागाने आणि संतापाने देवयानीकडे वळला. तू हा काय मूर्खपणा करत आहेस? तुझं डोकं फिरलंय का? तू तू काय बोलत आहेस हे तुला कळतं तरी का? तिचे हात घट्ट पकडून तिला स्वतःकडे ओढत तो गर्जना करत म्हणाला, जर तू पुन्हा कधी स्वतःबद्दल असे घाणेरडे आणि नीच शब्द वापरलेस तर मी तुला ठार मारेन. मी तर असं कधीच काही बोललेलो नाही. आणि तू स्वतःला कोण समजतेस? त्याचा राग स्पष्ट दिसत होता. पण भीतीने दबून जाण्याऐवजी देवयानी रडत म्हणाली, मग मी आणखी काय बोलू? तू फक्त माझी किंमत लावली आणि माझ्याकडे आदराने कोणी पाहिलं? तू मला तुझ्या घरात कैदेत ठेवणार, जग मला तुझी रखेल म्हणेन. तू मला सन्मानाचे स्थान देण्याबद्दल कधी बोललास? तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि हे कडू पण सत्य शब्द एखाद्या तीक्ष्ण कट्यारीप्रमाणे रुद्रवीरच्या हृदयात घुसले. त्याने हळूच तिच्या हातावरची आपली पकड सैल केली आणि ती हातांमध्ये चेहरा लपवून हुंदके देत होती. रुद्रवीरला अचानक तीव्रतेने जाणवले की त्याने सुरुवातीला तिच्याशी कसे वागले होते आणि तिच्या आत्मसन्मानाला कसा धक्का पोहोचवला होता, ज्यामुळे तिला स्वतःला किती कमीपणा वाटला होता. त्याच्या आतल्या गर्विष्ठ आणि क्रूर राजासारख्या जीवाला त्या रडणाऱ्या मुलीसमोर क्षणभर अपराधी वाटले. तो काहीतरी बोलण्यासाठी ओठ उघडणार होता, पण मग एकही शब्द न बोलता त्याने शांतपणे गाडी पुन्हा सुरू केली आणि थोडी हळू केली. उरलेला प्रवास एका जड आणि भेदक शांततेत पार पडला, ज्यात फक्त देवयानीच्या हुंदक्यांचा मंद आवाज ऐकू येत होता. त्याची नजर वारंवार तिच्या डोळ्यांकडे जात होती, पण तो काही बोलला नाही. कारण देवयानीने त्याला सांगितलेल्या कठोर सत्याने त्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला होता आणि त्याचे त्याचे मन त्या सत्याने दुमदुमले होते. तो तिला त्याच्या आलिशान घरी घेऊन आला, जे एखाद्या भव्य राजवाड्यापेक्षा कमी नव्हते. घराच्या विस्तीर्ण लॉनमधून आणि जड दरवाजांमधून जाताना देवयानीचे हृदय धडधडत होते. आता आपल्यासोबत काय होणार आणि हा माणूस आपला अहंकार जपण्यासाठी तिला कोणता त्रास देणार या विचाराने ती हादरली होती. पण घरात प्रवेश करताच रुद्रवीरच्या वागण्यात एक विचित्र आणि अत्यंत सकारात्मक बदल झाला, ज्यामुळे देवयानीला पूर्णपणे धक्का बसला. त्याने घरातील सर्वात वयस्कर आणि विश्वासू मोलकरणीला बोलावले आणि अत्यंत नम्रपणे पण सौजन्याने तिला तिथे येण्यास सांगितले. तिला वरच्या मजल्यावरच्या गेस्ट रूममध्ये घेऊन जा आणि ती आरामात आहे याची खात्री करा. तिथे कशाचीही कमतरता नसावी, तो अधिकारवाणीने म्हणाला. त्याने देवयानीला सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी एक वेगळी आलिशान खोली दिली. थोड्या वेळाने दासी देवयानीसाठी साधे आणि शालीन स्वच्छ कपडे घेऊन आली, जे चंद्रमुखीने तिला घातलेल्या जड पोशाखापेक्षा पूर्णपणे वेगळे होते. साहेबांनी तुम्हाला कपडे बदलून आराम करायला सांगितलं आहे. देवयानीने आश्चर्य आणि धक्क्याने त्या कपड्यांकडे आणि चादरीकडे पाहिले. तिला वाटले होते की तिला घरी आणल्याबरोबर रुद्रवीर तिला आपल्या वासनेचा विषय बनवेल किंवा तिचा छळ करेल, पण त्याऐवजी त्याने आदराने तिला चादरीने झाकले. त्याने तिला पांघरून घालून एक सुरक्षित आश्रय दिला होता. तो माणूस दार उघडून आत येईल आणि तिच्यावर जबरदस्ती करेल या भीतीने ती रात्रभर जागीच राहिली. पण तसे काहीही घडले नाही. सकाळी तिच्या खोलीत अत्यंत आदराने नाश्ता दिला गेला आणि तिचा दिवस शांततेत गेला. एक दिवस गेला, मग 2. पण रुद्रवीर तिच्या खोलीच्या जवळही आला नाही किंवा गैरवर्तन करण्याचा प्रयत्नही केला नाही. तो फक्त दिवाणखान्यात किंवा कॉरिडॉरमधून दुरून तिच्याकडे एक नजर टाकायचा, तिची विचारपूस करायचा आणि हलकेसे हसून आपल्या कामात व्यस्त होण्यासाठी निघून जायचा. जेव्हा ती सकाळी नाश्त्याच्या टेबलाजवळ यायची तेव्हा रुद्रवीर तिच्याकडे पाहायचा आणि हळूच विचारायचा, तुला इथे काही त्रास होतोय का? काही लागलं तर मला सांग. देवयानी आपली नजर खाली झुकवत घाबरून उत्तर द्यायची, नाही मी ठीक आहे, मला काही नकोय. रुद्रवीर फक्त मान डोलावून निघून जायचा. त्याच्या वागण्यातील या रहस्यमय आणि अचानक बदलामुळे देवयानीला धक्का बसला आणि ती गोंधळून गेली. तिला हे कळत नव्हते की ज्या माणसाला तिच्यावर जबरदस्तीने ताबा मिळवायचा होता आणि ज्याने तिच्यासाठी संपूर्ण वेश्यागृहावर गोळीबार केला होता, त्याने कोणतीही मागणी न करता तिला इतक्या आदराने का वागवले होते. तिला त्या माणसाच्या डोळ्यात कोणताही अपवित्रपणा दिसला नाही, उलट त्यात एक विचित्र वेदनादायी नजर होती. आराम आणि सुरक्षिततेच्या भावनेमुळे देवयानीला शांती मिळाली.
तिच्या लक्षात आले की रुद्रवीरने तिला तिचे शरीर पूर्णपणे झाकणारे योग्य सभ्य कपडे दिले होते. हा या गोष्टीचा पुरावा होता की तो आता तिला एक वस्तू मानत नव्हता. ती त्याला अनेकदा दूर उभे असलेले पाहून विचार करायची, मला इथे आणून आणि कैदेत ठेवून या माणसाला काय करायचे आहे? त्याचा हेतू खरोखरच बदलला आहे का? तिच्या डोळ्यात रुद्रवीरबद्दल एक संभ्रम आणि अस्वस्थता वाढू लागली आणि ती सतत त्याचाच विचार करू लागली. त्यांच्यातील अंतर असूनही घरच्या शांत वातावरणात एक अव्यक्त भावना वाढू लागली. जेव्हा ते दोघं दिवाणखान्यात किंवा जिन्यावर एकमेकांना भेटायचे, जेव्हा जेव्हा रुद्रवीर देवयानीसमोर यायचा, तेव्हा त्यांची खोल मोहक नजर देवयानीच्या चेहऱ्यावर रेंगाळायची आणि देवयानी त्याची नजर टाळण्याऐवजी काही क्षण त्याच्या डोळ्यात हरवून जायची. त्याच्या नजरेतून असे काही व्यक्त होत होते जे शब्दात मांडणे शक्य नव्हते. त्या दोघांनी जाणीवपूर्वक एक अंतर राखले होते, पण ते अंतर मिटवण्यासाठी त्यांची हृदये आतुरतेने धडधडत होती. देवयानीची भीती, जी एकेकाळी रुद्रवीरच्या नावाशी आणि त्याच्या क्रूर चेहऱ्याशी जोडलेली होती, ती आता एका अलौकिक आकर्षण आणि कुतूहलात बदलली होती. या घराच्या चार भिंतींमध्ये तिला एक विचित्र प्रकारची सुरक्षितता आणि आराम वाटू लागला होता, ज्याची ती नेहमीच अपेक्षा करत होती. अखेरीस एके दिवशी तिला हे आणखी सहन झाले नाही आणि तिने निघून जाण्याचा निर्णय घेतला. तिने आज ही मौनाची भिंत तोडून आपल्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा निश्चय केला. ती खोलीतून बाहेर पडली आणि थेट दिवाणखान्यात गेली, जिथे रुद्रवीर सोफ्यावर विचारात गडून बसला होता. त्याचे डोळे समोरच्या भिंतीवर खिळले होते, पण त्याचे मन दुसरीकडेच गुंतले होते. देवयानीच्या पावलांचा आवाज ऐकून त्याने आश्चर्याने मान वर केली आणि त्याचे खोल काळे मोहक डोळे देवयानीच्या चेहऱ्यावर स्थिरावले. देवयानीने एक दीर्घ श्वास घेतला आणि सर्व धैर्य एकवटून ती त्याच्यासमोर उभी राहिली. मला इथे कैद करून तुला काय करायचे आहे, सांग ना. तिच्या आवाजात गोंधळ आणि अस्वस्थतेचा सूर होता, जो गेल्या काही दिवसांपासून तिच्या मनात खदखदत होता. रुद्रवीरने तिचा गोंधळ काळजीपूर्वक पाहिला, मग एक दीर्घ श्वास घेतला, सोफ्यावरून उठला आणि तिच्या अगदी जवळ उभा राहिला. त्याने देवयानीच्या डोळ्यात आपली नजर रोखली आणि अत्यंत हळुवार आणि सौम्य स्वरात म्हणाला, या भावना काय आहेत? त्या काय आहेत हे मला माहीत नाही, पण एक गोष्ट आहे. त्या दिवशी गाडीत तू स्वतःला रखेल हा शब्द वापरलास, ते मला अजिबात आवडलं नाही. रुद्रवीरच्या आवाजात एक विचित्र वेदना आणि याचना होत्या, ज्यामुळे देवयानीला आतून हादरवून टाकणारा धक्का बसला. जो माणूस कालपर्यंत तिची कदर करत नव्हता, तो आज तिच्या तोंडातून बाहेर पडलेल्या एका चुकीच्या शब्दाने इतका अस्वस्थ झाला होता. हो, मला तुला स्पर्श करायचा आहे, तुझ्या जवळ राहायचं आहे, रात्री तुला माझ्या मिठीत घ्यायचं आहे, तू माझ्यासोबत झोपावीस आणि सकाळी उठल्यावर सर्वात आधी मला तुझाच चेहरा पाहायचा आहे. मी तुला नेहमी माझ्याजवळ ठेवीन, पण तू वापरलेल्या शब्दाने नाही, कारण मला तो शब्द अजिबात आवडला नाही. रुद्रवीर अगदी शांतपणे पुढे म्हणाला, तू स्वतःकडे आदराने पाहावेस अशी माझी इच्छा आहे आणि आपले जे काही नाते असेल ते पूर्ण आदराचेच असले पाहिजे. त्यात कोणताही अपवित्रपणा नसावा. देवयानीने आश्चर्याने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले. तिच्या हृदयाची धडधड इतकी वाढली की तिला वाटले रुद्रवीरला तिच्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज ऐकू येत असेल. ती अविश्वासाने म्हणाली, मला कळत नाहीये, तू जवळ येण्याबद्दल बोलत आहेस आणि हेही म्हणत आहेस की मला तो शब्द आवडला नाही. तुला नेमकं काय म्हणायचं आहे? रुद्रवीरने क्षणभर आपली पापणी खाली झुकवली आणि जेव्हा त्याने पुन्हा देवयानीच्या डोळ्यात पाहिले, तेव्हा त्याच्या मनात प्रेम आणि उत्कटतेचा एक खोल महासागर उसळला. त्याने आपला हात पुढे केला आणि हळुवारपणे तिच्या गालाला स्पर्श केला. रुद्रवीरच्या बोटांनी देवयानीच्या मखमली गालाला स्पर्श करताच तिच्या डोळ्यात एक विलक्षण शिरशिरी आली आणि तिने क्षणभर डोळे मिटून घेतले. देवयानीचे समर्पण पाहून रुद्रवीरच्या संपूर्ण शरीरातून एक विद्युत प्रवाह वाहू लागला. त्याच्या शरीराच्या प्रत्येक रोमछिद्रात ठिणग्या पेटल्या. एक क्षणही वाया न घालवता त्याने आपला मजबूत हात हळुवारपणे देवयानीच्या नाजूक आणि सडपातळ कमरेवर ठेवला. त्या जादुई स्पर्शाने देवयानीचे ओठ उजळून निघाले. हळूहळू तिचे डोळे उघडले आणि तिचा श्वास थांबला. रुद्रवीरने आपली पकड घट्ट केली आणि तिला हळुवारपणे जवळ ओढले, इतके जवळ की त्याची हृदये एकमेकांवर आदळू लागली. रुद्रवीरच्या त्या हक्क गाजवणाऱ्या प्रेमळ शैलीने जणू देवयानीच्या मनात हजारो दिवे लागले. तिच्या मोठ्या खोल डोळ्यात एक विलक्षण चमक आली आणि धडधडत्या हृदयाने आशेने भरलेल्या थरथरत्या आवाजात ती म्हणाली, तर मग तू माझ्याशी लग्न करशील का? तू मला तुझी जीवनसाथी बनवशील का? तू माझा आदर करशील का? हे ऐकून रुद्रवीरच्या डोळ्यात तारे चमकले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक मोहक प्रामाणिक हास्य उमटले, जे देवयानीने यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. तो लगेच म्हणाला, हो, तू माझी जीवनसाथी व्हावीस अशी माझी इच्छा आहे आणि आपण आत्ताच लग्न करू. जेव्हा मी तुझ्या जवळ येईन तेव्हा तू माझा आदर करावा अशी माझी इच्छा आहे. त्यात कोणताही घाणेरडापणा, कोणतीही घसाघसी नसावी.
तर एक पवित्र नातं असावं. देवयानीच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटून आले आणि भावनेच्या भरात ती नकळत पुढे धावली आणि तिने त्याला मिठी मारली. रुद्रवीरनेही तिला आपल्या मजबूत बाहूंमध्ये घट्ट कवटाळले आणि तिच्या रेशमी केसांवर आपले ओठ टेकवले. तो एक सुंदर क्षण होता, जिथे दोन भिन्न जग एकत्र आली आणि त्यांनी एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले. देवयानीला तो आदर आणि ते स्थान मिळाले होते. या दिवसासाठी तिने इतके कष्ट सोसले होते. संध्याकाळी त्यांचे लग्न पार पडले आणि घराचे वातावरण एक विलक्षण सुगंधाने आणि आनंदाने भरून गेले होते. रुद्रवीरने सर्व काही सुंदरपणे आयोजित केले होते आणि देवयानीला तिच्या हक्काचा सर्व आनंद दिला होता. जेव्हा रात्र झाली तेव्हा खोलीतील वातावरण मोहक आणि धुंद करणारे होते. गुलाबाच्या पाकळ्या आणि मोत्यांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता आणि मंद प्रकाशाने वातावरण अधिकच रोमॅन्टिक बनले होते. देवयानी एका सुंदर आणि महागड्या लाल रंगाच्या लग्नाच्या लेहंग्यात पलंगावर बसली होती. तिने नम्रपणे आपला पदर काढला होता आणि तिचे हृदय वादळासारखे धडधडत होते. ती तिथे बसली होती. ती आपले थरथरते हात चोळत होती. तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला आणि रुद्रवीर आत आला. त्याच्या पावलांच्या आवाजाने देवयानीच्या संपूर्ण शरीरात एक विद्युत प्रवाह संचारला. रुद्रवीरच्या डोळ्यात अथांग प्रेम आणि सर्व काही जिंकून घेणारी उत्कटता होती. तो हळूच तिच्या जवळ गेला आणि तिच्या समोरच पलंगावर बसला. आपल्या बळकट हातांनी त्याने अत्यंत कोमलता आणि प्रेमाने देवयानीचा पदर उचलला. लाल रंगाच्या पोशाखात चमकणारा देवयानीचा सुंदर चेहरा पाहून तो श्वास घ्यायलाही विसरला. तिचे धुंद डोळे खाली झुकले होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर लाली पसरली होती. रुद्रवीरने आपला हात पुढे केला आणि तिचा नाजूक, मेहंदी लागलेला हात आपल्या हातात घेतला आणि अत्यंत कोमलतेने व आदराने आपले ओठ त्यावर टेकवले. मग त्याने देवयानीच्या रेशमी केसांवरून प्रेमाने हात फिरवला. तिचा चेहरा आपल्या तळहातावर घेतला आणि तिच्या मिटलेल्या पापण्यांवर आपल्या उबदार ओठांचा स्पर्श उमटवला. देवयानीच्या ओठातून एक हळुवार हुंदका बाहेर पडला आणि नकळतच तिने डोळे मिटले. रुद्रवीरने तिला अत्यंत उत्कटतेने आणि तीव्रतेने आपल्या मिठीत घेतले होते. त्याची जवळीक इतकी धुंद करणारी प्रेमात इतकी बुडालेली होती की देवयानी पूर्णपणे विरघळून गेली. जसा रुद्रवीरने देवयानीला आपल्या मिठीत अधिक घट्ट धरले, तसे देवयानीचे नाजूक शरीर त्याच्या छातीला. खोलीतील मंद आवाज हवेत घुमला. प्रकाशात त्यांच्या श्वासामुळे एकमेकांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. रुद्रवीरने आपल्या बोटांनी हळुवारपणे देवयानीची हनुवटी वर उचलली आणि तिचे काळे धुंद करणारे डोळे थेट आपल्या डोळ्यात रोखले. देवयानीच्या डोळ्यात लाजेची एक सुंदर लाली चमकली, ज्यामुळे रुद्रवीरच्या मनातील आग आणखी भडकली. तो खाली वाकला. त्याने आपले ओठ देवयानीच्या कानाजवळ आणले आणि मधुर आणि धुंद करणाऱ्या आवाजात कुजबुजला, "आता तू रुद्रवीरचे हृदय, त्याचे राज्य दोन्ही आहेस. आता तुझी इच्छा असली तरीही माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीस." त्याचा उबदार श्वास देवयानीच्या कानाला लागताच तिच्या संपूर्ण शरीरातून एक शिरशिरी गेली आणि तिने लाजेने आपला चेहरा रुद्रवीरपासून दुसरीकडे वळवला. ती त्याच्या मजबूत खांद्यांमध्ये लपली. देवयानीच्या निरागसतेने रुद्रवीरच्या हृदयाला गुदगुल्या केल्या आणि तो हळूच हसला. त्याने देवयानीच्या कमरेभोवतीची पकड घट्ट केली आणि तिला हळुवारपणे पलंगावर मागे टेकवले. देवयानीचे रेशमी केस पलंगावर पसरले आणि तिच्या लाल लेहंग्याच्या भरतकाम केलेल्या काठाने तिचे सौंदर्य अधिकच खुलवले. रुद्रवीर पुढे झुकला आणि त्याने आपले ओठ तिच्या कपाळावर, नाकाच्या टोकावर आणि नंतर तिच्या थरथरणाऱ्या गुलाबी ओठांवर टेकवले. रुद्रवीर अस्वस्थपणे आणि अधीरतेने तिच्या ओठांच्या स्पर्शासाठी आतुर झाला होता. देवयानी अचानक उठून बसली. तिचे लांब दाट केस तिच्या पाठीवर रोळत होते, पण ते विखुरलेले होते. रुद्रवीर मागून उठला आणि तिचे केस तिच्या खांद्यावर सारले. तिची मऊ मखमली मानेवर आपले ओठ ठेवून त्याने देवयानीला त्याला चुंबन घेण्यास भाग पाडले. पुढच्या क्षणी मोठ्या प्रेमाने त्याने तिला प्रत्येक पडद्यापासून मुक्त केले. तो तल्लीन झाला होता. तिचे केस मागे सारून तो आपल्या प्रेमाने तिचे मान आणि खांदे कुरवळू लागला. मग हळुवारपणे सरकत त्याने त्याचे हात देवयानीच्या कोमल हृदयाच्या ठोक्यांपर्यंत पोहोचले. या कोमल आणि धुंद करणाऱ्या स्पर्शाने देवयानीने डोळे मिटले आणि मोठ्या मुश्किलीने स्वतःला सावरले. जणू काही ती दुसऱ्याच जगात पोहोचली होती. एक अशी धुंदी तिच्या संपूर्ण अस्तित्वावर पसरू लागली होती. तिने खोल श्वास आणि वाढलेले हृदयाचे ठोके या गोष्टीचे साक्षीदार होते की ती रुद्राच्या प्रेमात पडली होती. वीरच्या संगतीत ती विरघळत होती. ती धुंद होत होती. हळुवारपणे तिच्या खांद्यावरून धरून त्याने प्रेमाने देवयानीला उशीवर झोपवले. खोलीतील दिवा बंद नव्हता आणि त्या मंद प्रकाशात देवयानीची लज्जेमुळे अवस्था वाईट झाली होती. तिचे गाल लाल होऊ लागले होते. लज्जेने तिने डोळे मिटले होते. तिची
तिची लाज ओळखून रुद्रवीरने रिमोट उचलून खोलीतील सर्व दिवे बंद केले आणि त्या मंद प्रकाशात तो हळुवारपणे तिचे अस्तित्व अनुभवू लागला. तो एक आत्म्याला हेलावून टाकणारा, हृदय थांबवणारा क्षण होता, जिथे वेश्यागृहाच्या कटू आठवणी आणि जगातील सर्व भीती कायमची नाहीशी झाली आणि ते प्रेमाच्या त्या खोल महासागरात पूर्णपणे बुडून गेले होते. त्यांच्यातील प्रत्येक अंतर नाहीसे झाले आणि त्या रात्रीने त्यांच्या प्रत्येक भावना, त्यांचे धगधगते श्वास आणि त्यांची धगधगती तरुण शरीरे पूर्णपणे एकरूप झाली. रुद्रवीच्या ओठाच्या प्रत्येक स्पर्शाने देवयानीच्या मनात प्रेमाची एक नवी गाथा कोरली. ते एकमेकांच्या जिव्हाळ्यात इतके हरवून गेले होते की त्यांना जगाचे भानच राहिले नाही. त्यांच्या श्वासाची वाढलेली गती, हृदयाची जलद धडधड आणि त्यांच्या भावनांच्या तीव्रतेने ती रात्र कायमची अमर केली. रुद्रवीरने तिला ते सर्व प्रेम दिले ज्याची ती आतुरतेने वाट पाहत होती आणि देवयानी आपल्या पतीला पूर्णपणे समर्पित झाली. त्यांच्या भावना, ज्या खूप काळापासून बंदिस्त होत्या, त्या पूर्ण ताकदीने ओसांडून वाहू लागल्या आणि दोघेही त्या परमानंदात मग्न झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी एका सुंदर आणि शांत भावनेने उजाळली. खोलीच्या खिडक्यांमधून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशांनी त्यांची हृदये भरून गेली. त्यांच्या चेहऱ्यावर अश्रू पडत होते. जेव्हा देवयानीने डोळे उघडले तेव्हा तिने स्वतःला रुद्रवीरच्या मजबूत बाहूंमध्ये पाहिले. तिचे डोके त्याच्या रुंद छातीवर टेकले होते आणि ती शांतपणे त्याच्या हृदयाचे ठोके ऐकत होती. ती हसली आणि तिने चेहरा वर उचलून रुद्रवीरकडे पाहिले, जो अजूनही गाढ झोपेत होता. पण त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. त्याच्या छातीवर हात फिरवत देवयानी हळूच म्हणाली, "असो, तुम्हाला असे करायला कशामुळे भाग पडले?" रुद्रवीरने डोळे उघडले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक मोहक हास्य उमटले. त्याने तिच्याकडे प्रेमाने पाहिले, तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि हळूच म्हणाला, "माहीत नाही, पण पहिल्याच नजरेत मी तुझ्या प्रेमात पडलो. तुला पाहिल्यावर मला वाटलं की तुला माझ्या जवळ घ्यावं आणि कधीही दूर जाऊ देऊ नये. पहिल्याच भेटीत मी तुझ्या प्रेमात पडलो." हे ऐकून देवयानी गोड हसली आणि त्याच्या डोळ्यात पाहत खोडकरपणे म्हणाले, "म्हणजे तू माझ्यावर प्रेम करतोस?" रुद्रवीरने किंचित आश्चर्याने भुवया उंचावल्या आणि तिच्याकडे पाहत निरागसपणे विचारले, "प्रेम म्हणजे काय? हे प्रेम काय आहे हे मला माहीत नाही. मला फक्त तू हवी होतीस आणि तुला मिळवण्याचा माझा निश्चय होता आणि अखेरीस तू मला मिळालीस." देवयानीने त्याच्याकडे प्रेमळ हास्याने पाहिले आणि मग आपले ओठ त्याच्या ओठांवर टेकवले, ज्यामुळे त्याला जाणवले की हेच ते निस्वार्थ प्रेम होते आणि या भावनेलाच प्रेम म्हणतात. तिने रुद्रवीरला मिठी मारली. त्याच्या हृदयाचे ठोके जाणवत ती म्हणाली, "आता आपण एकत्र आहोत आणि तू मला इतका आदर दिला आहेस तर माझं ऐकशील का? हे सगळं बंदुकांचं आणि अंडरवर्ल्डचं काम सोडून दे. मला या सगळ्याचा खूप भीती वाटते. मला हवंय की आपण एकत्र शांत, सामान्य आयुष्य जगावं." हे ऐकून रुद्रवीचा चेहरा शांतपणे काळवंडला. त्याने देवयानीला स्वतःपासून दूर ओढले आणि तिच्या डोळ्यात पाहत अत्यंत गंभीरपणे म्हणाला, "माझ्या प्रिये, तुला माहीत नाही की हे अंडरवर्ल्डचं एक आंधळी दरी आहे, जिथून परत येण्याचा मार्ग खूप कठीण आणि धोकादायक आहे. हे जग कोणालाही इतक्या सहजपणे बाहेर पडू देत नाही." देवयानीच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव उमटले, पण रुद्रवीरने लगेच तिचा हात घट्ट धरला आणि दृढ निश्चयाने म्हणाला, "पण तुझ्यासाठी माझ्या प्रिये, मी सर्व काही सोडून देईल. तू मला ती शांती दिली आहेस, जी मी नेहमी शोधत होतो. आता ही सर्व शांती आणि जे राज्य माझ्यासाठी काहीच नाही. तुझ्या प्रेमासाठी मी अशक्य गोष्टी शक्य करून दाखवीन आणि स्वतःला या दलदलीतून बाहेर काढेन." या वचनाने देवयानीचे हृदय एका विलक्षण आनंदाने आणि धैर्याने भरून गेले. त्या दिवसापासून रुद्रवीरने खऱ्या अर्थाने आपल्या जुन्या जगापासून दूर जाण्याचा खडतर प्रवास सुरू केला. हे सोपे काम नव्हतेच. त्याला स्वतःच्या माणसांच्या बंडाचा सामना करावा लागला. त्याच्यावर वारंवार हल्ले झाले आणि त्याला असंख्य आव्हानांना सामोरे जावे लागले. पण रुद्रवीर आपल्या प्रेमासाठी खडकासारखा खंबीरपणे उभा राहिला. देवयानी सुद्धा सुख-दुःखात त्याच्या पाठीशी उभी राहिली. तिच्या प्रेमाने त्याचा पाठिंबा कायम ठेवला. त्याने हळूहळू आपली सर्व अवैध कामे थांबवली आणि आपली संपत्ती योग्य मार्गावर लावली. अनेक महिन्यांच्या आणि धोकादायक आणि संयमाची परीक्षा घेणाऱ्या संघर्षानंतर तो अखेरीस त्या अंधारमय जगातून बाहेर पडण्यात यशस्वी झाला. त्याने सर्व काही सोडून दिले आणि तो ऑस्ट्रेलियाला निघून गेला. एके संध्याकाळी शहराच्या गर्दीपासून दूर एका शांत, निर्जन ठिकाणी रुद्रवीरला ती सापडली. तो तिला एका लांबच्या सपरीवर घेऊन गेला होता. गाडीच्या खिडकीतून आत येणाऱ्या थंड ताज्या वाऱ्याने
देवयानीच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि तिने डोळे मिटले. बऱ्याच काळानंतर या मोकळ्या हवेत तिला पूर्णपणे मोकळे आणि सुरक्षित वाटले. तिने एक दीर्घ श्वास घेतला. हे जीवन आणि रुद्रवीरचे प्रेम स्वतःमध्ये सामावून घेतले आणि हसत म्हणाली, आपण खरोखरच त्या अंधारातून बाहेर आलो आहोत. यावर माझा विश्वासच बसत नाही. आज ही मोकळी हवा मला सांगत आहे की आयुष्य किती सुंदर आहे आणि तुझ्यासोबत हा प्रवास आणखीनच सुंदर वाटतो. रुद्रवीरने एका हाताने स्टेअरिंग व्हील धरले होते आणि दुसऱ्या हाताने देवयानीचा हात आपल्या मजबूत आणि बळकट हातात धरून तिच्या बोटांवरून हात फिरवला. पण त्याने प्रेमाने आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले. अत्यंत मोहक हास्य करत तो म्हणाला, माझं संपूर्ण आयुष्य आणि माझं सगळं सौंदर्य तुझ्यापासूनच सुरू होतं. तू तो प्रकाश आहेस ज्याने माझा सगळा अंधार दूर केला आहे. आता हे मोकळे वारे आणि ही शांती आपली आहे. देवयानीने प्रेमाने आपले डोके त्याच्या खांद्यावर टेकवले आणि स्मित हास्य करत तिच्यासमोर पसरलेल्या लांब सुंदर रस्त्याकडे पाहू लागली. त्यांची गाडी त्या शांत आणि मोकळ्या रस्त्यावरून एका सुंदर प्रवासाला निघाली होती आणि पाहता पाहता तिचे आयुष्य आता सर्व भीतींपासून मुक्त होऊन खऱ्या प्रेमाच्या छायेखाली एका नवीन गतव्यवस्थानाकडे वाटचाल करत होते.